आता हेअर ड्रेसिंग कोर्सेस कुठले करायला पाहिजेत, कशासाठी करायला पाहिजेत, किती दिवसाचे करायचे, का करायचे, कुठले कोर्सेस आहेत अवेलेबल, तर अशा लोकांसाठी ॲडव्हान्स कोर्स डिझाईन केलेला आहे. Hello guys, welcome back to my channel. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज अँड डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ. तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. सध्याची जी सिरीज चालू आहे दॅट इज ऑल अबाउट लाईक हेअर ड्रेसिंग कोर्सेस. आता हेअर ड्रेसिंग कोर्सेस कुठले करायला पाहिजेत, कशासाठी करायला पाहिजेत, कधी किती दिवसाचे करायचे, का करायचे, कुठले कोर्सेस आहेत अवेलेबल, त्या सगळ्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन पुरवतो आहे. तर आजचा जो कोर्स आपण घेणार आहोत दॅट इज ॲडव्हान्स कोर्स इन हेअर ड्रेसिंग. तर आता बेसिक कोर्सबद्दल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली. तर ॲडव्हान्स कोर्स ऑफकोर्स बेसिक झाल्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स कोर्स करायचा आहे, किंवा ज्यांचा ऑलरेडी बेसिक कुठेतरी झालेला आहे त्यांना ॲडव्हान्स कोर्स आमच्या अकॅडमी पण चालू करायचा आहे, तर त्यांनी सुद्धा इथे येऊन ॲडमिशन घेऊ शकतात, किंवा ते बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्स एकत्र सुद्धा करू शकतात, म्हणजे बॅक टू बॅक एकत्र सुद्धा करू शकतात. तर अशा लोकांसाठी ॲडव्हान्स कोर्स डिझाईन केलेला आहे. तर बऱ्याच वेळा मला बरेच लोक अशी विचारतात की तुम्ही मग वेगवेगळे कोर्सेस कशाला घेता, तुम्ही बेसिक, ॲडव्हान्स, प्रोफेशनल, डिप्लोमा सगळा एकातच घ्या ना. पण असं होतं ॲक्च्युली की काही जणांना हळूहळू पुढे जायचं, काही जणांना एकदम स्टार्ट नाही करायचं. तर त्या लोकांसाठी हे वेगवेगळे कोर्सेस आहेत. ज्यांना मोठे कोर्सेस करायचे आहेत किंवा ज्यांना फुल लॉंग टाईम कोर्सेस करायचे आहेत किंवा ज्यांना करिअर म्हणूनच एंट्री करायची आहे, त्यांच्यासाठी ते ऑफकोर्स डिप्लोमा आहे, मास्टर कोर्सेस आहेतच. पण ज्यांना स्लोली एंट्री करायचे आहेत त्यांच्यासाठी हे बेसिक कोर्सेस आहेत किंवा ॲडव्हान्स कोर्सेस आहेत, तर त्यांच्यासाठी आम्ही डिझाईन केले आहेत. तर ॲक्च्युली हाही कोर्स खूप सुंदर कोर्स आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही बेसिक नंतरचं सगळं, म्हणजे की तुम्हाला नवीन हेअर कट शिकवतो, लेअर कट शिकवतो, की लेअर कट्सला अँगल्स कशी यूज करायची, तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, कसा अँगल यूज केल्याने काय होतं ॲक्च्युली, की हेअर कट केल्यानंतर जो खाली पडतो तो कसा पडणार आहे, काय करणार होणार आहे, त्याचं सगळं व्हिज्युअलायझेशन तुम्हाला देतो आम्ही. कलरिंगमध्ये तुम्हाला आम्ही ॲडव्हान्स लेवलला नेतो. कलरिंगची नेमिंग सिस्टीम कशी असते, कलरिंगचे रिफ्लेक्स काय असतात, कलरिंगचे बेस शेड्स कुठले, नंतर मग त्याचे मिक्सिंग्स कसे करायचे, डेव्हलपर्स कुठले कुठले असतात, ते सर्व तुम्हाला ॲडव्हान्स कोर्समध्ये शिकवलं जातं. ॲडव्हान्स तुम्हाला हेअर ट्रीटमेंट शिकवल्या जातात, ॲडव्हान्स तुम्हाला केमिकल ट्रीटमेंट सगळ्या शिकवल्या जातात. आणि वन बाय वन जसं आपण कोर्सेसमध्ये बेसिक, ॲडव्हान्स, प्रोफेशनल, डिप्लोमा करत जाणार, तसं तुम्हाला वरच्या लेवलमध्ये तुम्हाला शिकवलं जातं. बरं, माझे कुठलाही कोर्सेस तुम्ही घ्या, म्हणजे बेसिक कोर्स घ्या, ॲडव्हान्स घ्या, प्रोफेशनल घ्या, डिप्लोमा घ्या किंवा मास्टर घ्या, या सगळ्या कोर्सेसमध्ये तुम्हाला कट, कलर, ट्रीटमेंट, केमिकल, स्टायलिंग हे सगळं काय शिकवलं जाणार आहे. असं नाही की तुम्हाला एक कलर कटच शिकवला जातो, कलरच शिकवला जातो. तुम्हाला सगळं शिकवलं जाईल, पण ऑफकोर्स त्यांची लेवल्स प्रत्येकाची वेगवेगळी आहे. म्हणजे बेसिक लेवलमध्ये बेसिक शिकवलं जातं, ॲडव्हान्स लेवलमध्ये ॲडव्हान्स, प्रोफेशनल लेवलमध्ये अजून वरती, डिप्लोमामध्ये अजून वरच्या लेवलचं. तर दीज कोर्सेस आर डिझाईन्ड बेसिकली लाईक की आपण कसं ग्रॅज्युएशन करतो, तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं, मग मास्टर्स. तर या हिशोबाने हे सगळे कोर्सेस डिझाईन केले आहेत. त्यामुळे ज्याला कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल त्यांनी डेफिनेटली येऊन डायरेक्टली ॲडमिशन घेतली चालते. ज्याला कोणाला इन्फॉर्मेशन हवी असेल की ॲडमिशन घ्यायच्या आधी आम्हाला प्रॉपर त्याची फीज, किती महिन्याचा कोर्स आहे, किती दिवसांचा कोर्स आहे, तर त्याबद्दल तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे असेच तुम्हाला व्हिडिओज रेग्युलरली येत जातील. आणि तुम्हाला किंवा तुमच्या कुठल्या फ्रेंडला जर कोर्सेस करायचे असतील किंवा कुठल्या रिलेटिव्हला जर कोर्सेस करायचे असतील, तर त्यांना सुद्धा मला नक्की रेफर करा, की जेणेकरून त्यांना त्यांचं एक प्रॉपर करिअर ह्याच्यामध्ये होऊ शकतं. थँक्यू व्हेरी मच.